शिवलीलामृत अध्याय 11. या अध्यायाच्या पठनाने आपल्याला दीर्घायुष्य लाभते. या अध्यायाचे पठन करणाऱ्यांना दीर्घायुषी व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना कलिकाळाचे भय राहणार नाही आणि त्यांना मरणोत्तर शिवलोकी गती मिळेल, अशी या दिव्य अध्यायाची फलश्रुती आहे. हा 11वा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाङ्मय मूर्ती आहे. इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. याचे श्रवण पठन केल्याने 11 रुद्र संतुष्ट होतात. ज्यांना संपूर्ण श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही, त्यांनी या अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते. त्या उपासकाच्या घरी सुख शांती समाधान नांदते. नैमिषारण्यामध्ये महामुनी सूतजी शौनकादिकांना अद्भुत रम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले. रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात. रुद्राक्ष हे शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनीयच असते. रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे आणि या संदर्भातच ते एक कथा सांगतात. सूत मुनी सांगतात, भद्रसेन हे काश्मीर देशाचे अधिपती होते. ते प्रजाहित दक्ष, न्यायी, विवेक संपन्न आणि ज्ञानी होते. त्यांनी लोकांना सुखात आनंदात ठेवले होते. त्यांच्या पत्नीही सुंदर, धर्मशील, पतिव्रता आणि मृदुभाषिणी होत्या. त्यांचे प्रधानजी त्यांच्यासारखेच विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होते. भद्रसेन आणि त्यांचे प्रधान दोघेही शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिवअनुष्ठाने केली होती. त्या दोघांनाही एक एक पुत्र झाले. दोघेही समवयस्क होते. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्रांचे नाव तारक असे होते. ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते. शिवजींचे ध्यान करायचे. दोघेही प्रेमळ, वैत्रागी, सत्संगतीत रममान होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते. राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे कौतुक करायचे. त्यांच्या माता त्यांना वस्त्र अलंकारांनी सजवायच्या, पण या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत. अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षांच्या माळा घालत असत आणि सर्वांगाला भस्म लावणे हे त्यांचे सर्वात आवडीचे काम होते. ते एकांत प्रिय असले तरी शिवजींची पूजा पाहणे, त्यांचे नामस्मरण करणे, कीर्तनात त्यांच्या लीला श्रवण करणे यांच्यात त्यांना विलक्षण रुची होती. 5 वर्षाच्या त्या एवढूशा बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान दोघांनाही मोठे आश्चर्य वाटायचे. त्यांची लक्षणे पाहून ते चिंतामग्न व्हायचे. ती बालके शिक्षा करूनही ऐकत नव्हती, म्हणून दोघांनीही त्यांच्यापुढे हात टेकले होते. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये एके दिवशी योगायोगाने पराशर ऋषींचे आगमन त्यांच्या राज्यात झाले. त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते. पराशर हे वसिष्ठांचे नातू आणि कृष्णद्वैपायन व्यासांचे पिताजी. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांच्यात प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य होते. त्यांचे पिता शक्ती यांना राक्षसांनी खूप त्रास दिला, म्हणून त्यांनी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला होता. तेव्हा पुलस्त्यांनी त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबवला. त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले होते. महायोगी शुक ज्यांचे नातू आहेत ते पराशर ऋषी भद्रसेनांचे कुलगुरू होते. ते आल्याचे कळताच राजा प्रधानजीसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रासादात नेले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व ऋषींचेही उत्तम आदर आतिथ्य केले. त्यांना वस्त्र आभूषणे देऊन गौरविले. त्यानंतर त्यांनी पराशर ऋषींना आपल्या पुत्रासंबंधी चिंता सांगितली. ते म्हणाले, गुरुवर्य, माझे पुत्र सुधर्म आणि या प्रधानजींचे पुत्र तारक साधारणतः एकाच वयाचे आहेत, पण सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप चिंता आहे. आमचे हे त्यांचे वर्तन पाहून मला चिंता वाटते. ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही. आता आपणच काही सांगा. तेवढ्यात तेथे राजकुमार आणि प्रधान पुत्र आला. त्या दोघांनीही पराशर ऋषींना विनम्राने अभिवादन केले. त्यांना नमस्कार केला. त्यांचे चरण कमल वंदिले. त्यांना पाहून पराशरांनी मंद स्मित केले आणि त्यांना जवळ घेऊन त्यांचे गोड कौतुक केले.
त्यांच्या अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते मी आता तुम्हाला सांगतो. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाच्या एक गणिका राहत होत्या. मदनांनाही मोह पाडेल असे त्यांचे सौंदर्य होते. त्या अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न अशा होत्या. त्यांच्या घरी त्यांच्या आई आणि भावासमवेत त्या राहत असत. त्यांच्या घरी नेहमी राजे, महाराजे व श्रीमंत लोक येत असत आणि त्यांच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करत. गणिका असूनही त्या पतिव्रतेसारख्या वागायच्या. त्या एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायच्या त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजूनच वागायच्या. त्यावेळी त्या अन्य कोणाचाही विचार करत नसत. मग भोगेच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी त्यांच्याद्वारे आले तरी त्याचा उपयोग होत नसे. म्हणूनच त्यांचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. अशा या महानंदा परमशिवभक्त म्हणून प्रख्यात होत्या. त्या सोमवार, प्रदोष व शिवरात्री आदी शिवव्रते करायच्या. ब्राह्मणांच्या हस्ते भगवान शंकरांना अभिषेक करायच्या. रोज 1,00,000 बिल्वदलांनी शिवजींची पूजा करायच्या. श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायच्या. अशा या महानंदांनी आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते. त्यांनी आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन करून पाळलेला कोंबडा व माकड यांना त्या तिथेच बांधून ठेवत असत. त्या तिथेच शिवपुराण ऐकायच्या. शिवजींपुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायच्या. कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायचा आणि त्यांनीही कौतुकाने शिवजींपुढे नाचवायच्या. अशा प्रकारे त्यांच्या संगतीत त्या मूक प्राण्यांनाही शिवभक्ती घडत होती. एकदा शिवशंकरांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांनी सौदागराचे म्हणजेच व्यापाराचे रूप घेऊन त्यांच्या सतीने गेले. ते इतके सुंदर होते की महानंदा त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांनी त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या हाताला धरून त्यांच्या रत्नजडीत पलंगावर बसविले. त्यांची पूजा केली. त्या सौदागराच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. त्यांचे लक्ष त्याकडे गेले. तेव्हा महानंदा उत्स्फूर्तपणे म्हणाले, ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते. ही विश्वकर्म्यांनीच बनवले असावे, कारण अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही. ते ऐकून सौदागरांनी आपल्या हातातील ते कंकण काढून त्यांच्या हातात घातले. तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या म्हणाला, हे कंकण जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ अशी 32 लक्षणी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे आणि तुमची एकनिष्ठेने सेवा करणार आहे. ते मान्य करून सौदागरांनी वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभाही फिकी पडावी. ते सौदागर महानंदाला म्हणाले, हे महानंदा, मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणाहूनही प्रिय आहे. हे 3 दिवस नीट जपून ठेव. आता एकच गोष्ट सांगतो, माझे व्रत अतिशय कठीण आहे. त्यामुळे हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तात्काळ अग्निप्रवेश करेन. ते मान्य करून महानंदेने ते लिंग घेतले आणि ठीक आहे, मी याची नीट काळजी घेईन असा शब्द देऊन ते महाशिवलिंग आपल्या नृत्यशाळेमध्ये नेऊन ठेवले. रात्री एकमेकांच्या सहवासामध्ये ते दोघे असताना शिवजींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवून निजमायेने नृत्यशाळेस आग लावली. अल्पावधीतच तेथे अग्नी भडकला आणि नृत्यशाळेला चहूकडून वेढले. ती गडबड ऐकून ते दोघेही बाहेर येऊन पाहतात तर काय संपूर्ण नृत्यशाळा आगीच्या भस्मस्थानी पडली होती. सौदागर चिंतामग्न झाले. त्यांनी महानंदेला विचारले, माझे दिव्यलिंग जपून ठेवले आहेत ना? हे ऐकताच महानंदा घाबरल्या आणि ऊर पिटून आक्रोश करू लागल्या. नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. हे ऐकून सौदागर फारच व्यथित झाले आणि त्यांनी, माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही, म्हणून मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो असे बोलून त्यांनी शुष्क काष्टे रचून अग्नी प्रदीप्त केला. एकदा महानंदेकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. महानंदाच्या शोकाला पारावार उरला नाही. महानंदांनी सौदागरांना 3 दिवसांच्या सेवेचा शब्द दिला होता आणि त्यांच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसांसाठी ते त्यांचे पती होते.
आता त्यांचे निधन झाले होते म्हणून त्यांनीही सहगमन करायचे ठरवले. त्यांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला, अग्नीला नमस्कार केला आणि हृदयात भगवान शंकरांचे ध्यान करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली. तर काय आश्चर्य! त्या क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाले. दिव्य स्वरूपाच्या त्या महायोगी आदिनाथांनी आपल्या 10 भुजा पसरून महानंदेला वरच्या वर झेलले. संकटात भक्तांचे रक्षण करणारे आणि शरणागतांना अभय देणारे ते महाप्रभू यांची निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले. ते म्हणाले, महानंदा, तुमचे सत्व पाहण्यासाठी मीच सौदागराच्या रूपात आलो होतो. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे, तेव्हा इच्छित वर माग. तेव्हा महानंदा म्हणाला, देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे, म्हणूनच तुम्ही माझ्यासह या नगराचाही उद्धार करा, अशी तिने प्रार्थना केली. आणि शिवशंकरांच्या कृपेने तिला शिवलोक प्राप्त झाले. महानंदाची कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, भद्रसेन राजा हा कोंबडा आणि माकड यांनी भस्म व रुद्राक्ष ही शिवभूषण धारण केल्यामुळे त्यांना नरजन्म मिळाला. ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आले आहेत. त्यांचे जे काही वर्तन आहे ते त्यांच्या पूर्वजन्मातील संस्कारांचा परिणाम आहे. ही मुले तुमच्या शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील आणि तुमचा उद्धार करतील. भद्रसेन म्हणाले, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सद्भाग्य आहे. त्यांनी जिज्ञासेने राजकुमाराचे आयुष्यमान किती आहे असे विचारले असता पराशर ऋषी म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी राजपुत्रांना 12 वर्षे पूर्ण होतील. त्या दिवशी त्यांना मृत्यूयोग आहे. हे ऐकताच राजावरती जणू वज्रघात झाला आणि ते कोलमडले. मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळले. ते ऐकून प्रधानजींना देखील रडू आले. तेव्हा पराशर ऋषींनी भद्रसेनांना सावरले आणि सावध केले. ते म्हणाले, राजा, धैर्य सोडून कसे चालेल? म्हणून स्वतःला आवरा, चिंता करू नका. आजपासून 7 दिवस शिवजींना अभिषेक करून रोज 10,000 रुद्रावर्तने किंवा 100 घट स्थापन करून त्यातील जलरुद्राने अभिमंत्रित करा. दिव्य तरुणच्या पल्लवाने त्या मंत्रोक्तक जलाचे तुमच्या पुत्रांवर अभिसिंचन करा, म्हणजे शिवकृपेने त्यांचा मृत्यूयोग टळेल. हे ऐकून राजाने त्वरित ब्राह्मणांना बोलवून यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सच्चिल ब्राह्मणांना बोलावून आणले. रुद्रावर्तनास प्रारंभ झाला. 1000 घटांची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते, आम्रपल्लव घातले होते, रुद्र घोष सुरू झाला. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना माध्यांनी मृत्यूसमयी आल्याने राजपुत्र सुधर्मांना एकदम मूर्छा आली. देहभान हरपून ते खाली कोसळले. त्यांची सगळी हालचालच थांबली. त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून भद्रसेन घाबरले. तेव्हा पराशरांनी त्यांना धीर दिला आणि रुद्राने अभिमंत्रित केलेले जल कुमारांच्या अंगावर शिंपडले. तेव्हा त्यांना जागृती आली आणि राजपुत्राचा अपमृत्यू टळला. त्यांनी शिवजींचा जय जयकार केला. ब्राह्मणांना दंडवत घातले. राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजाजनांनी आनंदोत्सव साजरा केला. राजाने आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षड्रस अन्नाचे भोजन दिले. दिव्य वस्त्र, अलंकार व अमूल्य भेटवस्तू दिल्या. त्यावेळी त्या आनंदोत्सवात आणखीन एक आश्चर्य घडले. ते म्हणजे त्या ठिकाणी नारद मुनींचे आगमन झाले. भद्रसेनांनी त्यांना दिव्य आसनावर बसून त्यांची पूजा केली. तेव्हा नारद मुनी म्हणाले, राजा, इथे येताना मार्गामध्ये मला 5 मुखे व 10 हात असलेले अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत दिसले. ते कालपुरुषांना बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान, त्याने तुमच्या पुत्राचा अपमृत्यू टळला. रुद्रानुष्ठानाची महती सांगणाऱ्या या 11व्या अध्यायाचे नित्य पठण केल्याने मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने तो स्वतः शिवस्वरूप होतो. याची देही मुक्त होतो. त्यांच्या चरण तीर्थाने अनेकांचा उद्धार होतो. अशा या गोड कथेबरोबरच शिवलीलामृतामधील 11वा अध्याय इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत अलौकिक कथेबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये, फक्त आपल्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तोपर्यंत श्री शिवाय नमोस्तुभ्यं. ओम नमः शिवाय.